हॅलो, नमस्कार. मी अनिता. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याचा डोसा आणि आज माझ्याबरोबर काही म्हणजे खूप मोठं घडता-घडताच हे झालेलं आहे. मी तर खूप घाबरली होती, काय होते म्हणून. पण काही झालं नाहीये. ते काय झालं ते पुढे मी तुम्हाला सांगतेच आहे. सांगते काय दाखवतेच आहे व्हिडिओमध्ये. तर हे इथं आपलं उपासाचं तांदूळ आणि साबुदाणा दोन्ही मिक्स करून हे धुवून भिजू घालणार आहे. आणि हे तांदूळ आहे ना, ते उपासाचं मिळतं आणि हे मी कधी खाल्ली नाही बरं. हे मी पहिल्यांदाच खात आहे. कधी मी आणलं पण नव्हतं. मला माहीत होतं हे उपासाचं तांदूळ भेटतं म्हणून, पण कधी खाल्लं नव्हतं. हे मी पहिल्यांदाच ट्राय करायला लागली. म्हटलं आज आपण बघूया साबुदाणा डोसा बनवून त्याचं कसं होतंय ते. कधी पण उपासात खाल्लेलं आहे तर साबुदाण्याची खिचडीच. तर मी देवळातनं वगैरे जाऊन आले, माझं भिजू घातली होती आणि नवी साडी नेसून गेलती. आल्यावर सोडलेली आहे आणि दुसरी नेसली आणि ते साडी जमत नव्हतं. त्या साडीवरचं मी देवळात गेलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्ट आणि मी हे संध्याकाळचं मी डोश्याचं पूर्ण व्हिडिओ टाकत आहे. चहा वगैरे पिलं आणि त्यानंतर इथं डोसाचं मी पीठ वाटून घेतलेलं आहे, तांदूळ आणि हे मस्त आपलं थोडं 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत वाटून घेतलेलं आहे. दहीनं कसं छान असा जाळीदार डोसा होत असते आणि नरम सुद्धा होत असते. तर रव्याचा वगैरे डोसा बनवला ना, तेव्हा दही वापरतं. पण आता हे लवकर बनवायला लागले त्यामुळे मी दही वापरलेलं आहे. म्हणजे असं छान व्हायला पाहिजे जाळीदार डोसा आणि नरम सुद्धा. आणि जर आपल्याला रात्रभर जर पीठ ठेवायचं असलं ना, तर काही असं गरज नाहीये दही वगैरे टाकायचं. हे आहे शेंगदा मीठ जे उपासाचं आहे. कालच मी मागवलेले आहे. तर नव्हतं माझ्याकडे आणि असं तर आपण उपास धरले तर घरचं मीठ खातो. त्याला काही होत नसतं. ह्यात जे आहे शिवरात्रीचं किंवा एकादशी त्याला जमत नसतात. म्हणजे घरची मीठ ते जमत नाही. शेंदा मीठ टाकावं लागतं. आणि मी चटणी बनवायला लागले. चटणीसाठी घेतलेलं आहे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि दही. 1 चमचभर दही टाकून मी म्हणजे आपण लिंबू वगैरे वापरू नाही शकत त्यामुळे दही टाकलेलं आहे आणि ते चटणी बनवून घेतलेलं आहे. आणि मस्त आज आपलं उपासाचं सगळं जेवण होणार आहे. आणि त्या तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता. बघू शकता काय झालं होतं. म्हणजे आग लागता लागता वाचली ह्या चटणीचं तडक्याने. खूप मोठं घडलं असतं. म्हणजे माझ्या तोंडावरच आलतं पूर्ण जाळ आणि मोबाईल तिथं जवळच ठेवलेली. तर मी म्हटलं घाबरली मी तर म्हटलं मोबाईलवर गेलं पूर्ण जाळ आणि इकडे तोंडावर सुद्धा आलं. आता करावं तरी काय झालं तर नाही ना. एक तर मोबाईलचं तेवढं टेन्शन आणि स्वतःचं पण. बघितलं मोबाईलवर सगळं तेल उडालं होतं. ते सगळं पुसून घेतलं आणि पटकन तशी लांब केलं कारण खूपच घाबरली होती. कधी म्हणजे काय होतं ना काही सांगता येत नाही. आणि मी जवळच ठेवते एकदम मोबाईल नाही गॅसजवळ व्हिडिओ काढायसाठी. स्टँडवर लावत असते. आता मी जास्त करून लांबूनच पण लांबून कसं तेवढं चांगलं निघत नाही त्यामुळे जवळ ठेवायला लागते. तर बघते कसं होते तर पुढच्या वेळी लावणारच नाही जवळ. हे आपल्या इथंच डोसा तयार झालेला आहे. बघू शकता छान असे जाळीदार डोसा झालेला आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. कसं म्हणजे जास्त अशी नरम नाही, जास्त कडक नाही, अशी मीडियम झालतं आणि छान लागत होतं. अशी जरा टेस्टी लागत होती. कडक-कडक अशी कुरकुरीत. हे आपलं चटणी आणि डोसा बघू शकता किती छान झालेला आहे. हे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. शेअर सुद्धा करा. तर असंच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला. मी आता खाऊन घेते कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तर मी आता ताट नेते आणि पहिले खाऊन घेते.